मॅडम थँक्यू. बरं झालं तुम्ही बोललात, लय छान बोललात बघा. अहो असं का म्हणताय? आले जा एक मिनिट. बॉस, तू सगळ्यांना सांभाळून घेतेस, सगळ्यांच्या मनातलं कळतं तुला, माझ्या मनातलं कधी कळणार? काही बोललास का तू? तू काही ऐकलेस का? हा, म्हणजे मला असं वाटलं की तू काहीतरी बोललास. नाही, मी काहीच नाही बोललो. बर, असा का बघतोस? नेहमी तुझ्याकडून काहीतरी नवीन शिकतोय. एकमेकांना समजून घेतलं तरच घर टिकतं. म्हणून विश्वासाने, प्रेमाने सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असतं, बरोबर ना? हो. कौशिकीताई सॉरी. मी अशी अचानक आले आणि मी तिथे बोलले, पण म्हणजे मी असं नव्हतं. तारिणी, तुला सॉरी म्हणायची काहीच गरज नाही. इनफॅक्ट आज जे काही झालं त्यासाठी मी तुला थँक्यू म्हणते. तू तिकडे ज्या प्रकारे सगळी सिच्युएशन सांभाळून घेतलीस, खरंच तुझं खूप कौतुक आहे. नाही कौशिकीताई, तसं नाहीये. परिस्थिती सगळ्यांसाठीच इतकी अवघड आहे ना. मला असं वाटलं माझ्याच्याने जेवढी मदत होईल तेवढी तरी मी करायला पाहिजे. थँक्यू. आय रिअली होप दया काका या सगळ्यातनं लवकरात लवकर बाहेर पडतील. लवकर बाहेर पडतील. तू निघतेस? हो, मी निघतच होते. सांभाळून जा. निघू मी? बॉस, हे जे काही झालंय आपल्या मिशनसाठी चांगलंच झालंय. म्हणजे जुन्या गोष्टी बाहेर येतील या केसच्या निमित्ताने आणि आपल्या हाती काहीतरी माहिती लागेल. पण काय? मी तुला अजूनही सांगतोय, दयानंद खांडेकरांवर एवढा विश्वास नको ठेवू. तू आता तिकडची परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी बोलून गेलीस की ते निर्दोष आहेत, पण सत्य जर वेगळं आलं ना तर सगळं तुझ्यावर उलटेल. आपण या विषयावर नंतर बोलूयात. मी निघते, जरा काम आहेत. कुठे? सांगते. येऊ? काळजी घ्या दादा. येते. मला माहिती आहे आता तुझा माझ्यावर बिलकुल विश्वास नाहीये बॉस, पण लवकरच मी दयानंद खांडेकरांचा खरा चेहरा तुझ्या समोर घेऊन येईन. बाबा, बसा ना. मॅडम, लांबून. हा. ते घरून जेवण आणलं होतं तुमच्यासाठी. खाऊन घ्याल थोडं? हे पाणी घ्या. मला माहितीये तुम्ही रागवलाय माझ्यावर. मी अशी साक्ष दिली म्हणून. बाबा सॉरी, मला माफ करा. हो पण मी नाही, तू माफी मागायची काही गरज नाहीये. तुझे तिथे बघितलंस ते तू सांगितलंस. मग बघा ना एकदा माझ्याकडे, बोला ना माझ्याशी. नाही बाळा, हिम्मत नाहीये. तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघायची हिम्मत नाहीये माझ्या. तू जा इथून बाळा. नाही, मी कुठेही जाणार नाहीये. तुम्ही जर माझ्याकडे पाहिलं नाहीत ना तर मला असंच वाटत राहील की तुम्ही माझ्यावर चिडलाय. नाही ग, नाही. आपल्याच मुलांच्या नजरेत आपण गुन्हेगार आहोत हे बघायची भीती वाटते बाळा. जयरामचा खून मीच केला असंच तुलाही वाटत असेल. नाही बाबा, मला असं काहीही वाटत नाहीये, कारण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कुणाचा खून नाही करू शकत. तुम्ही काहीही केलेलं नाहीये आणि हे मी तुमच्या डोळ्यात पाहिलं होतं तेव्हाही आणि आत्ताही. खरंच? हो,
फक्त मला त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे सगळं सांगा. केदार सर, वहिनीले सॉलिड बोलले बघा. भाऊ लय भारी वाटलं मला. खरं तर ना, आज ऑफिसमध्ये सकाळपासून जे वातावरण होतं का नाही, ते बघून मला लय टेन्शन आलतं बघा. खरं तर सगळी सोडून जातात का काय असं वाटायला लागलं होतं मला. स्वाभाविक आहे. पण वहिनीने ना सगळ्यांनीच गप्प केलं बघा. अहो, काय बोलल्यात त्या. दयानंद सर खरं तर असं काय करतील असं वाटत नाही बघा मला. नसेल केलं. त्या दिवशी ते ऑफिसला आले होते तेव्हा बी लय अस्वस्थ वाटले बघा मला. ते ऑफिसमध्ये आले होते? हां, कधी? मी जे काही सांगेन त्याच्यावरती विश्वास बसेल तुझा. हो, फक्त नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं हे सगळं मला सांगा. मी आणि जयराम आम्ही खूप जवळचे मित्र होतो. देवकीला मी सोडून निघाल्यानंतर माझा आणि त्याचा काही संपर्कच राहिला नव्हता. मी त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा पत्ता नंबर सगळंच बदललं होतं. आणि मग त्याची माझी भेट झाली ती अचानक जेव्हा मी तुला फोन करून सांगितलं होतं. हो, पण त्यानंतर सुद्धा मी त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. तू म्हणालीस आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे, पण काही त्याचा पत्ताच लागला नाही. मग अचानक काल मला त्याचा फोन आला. त्यांचा फोन आला होता तुम्हाला? पण मग तुम्ही मला तसं काय गडबडीत तुला सांगायचं राहून गेलं ग. बरं काय काय म्हणाले ते? तुम्हाला म्हणाल की मला तुम्हाला अर्जंट भेटायचं आहे, काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे तुला असं मला. आणि एक पत्ता पाठवला त्याने मला मोबाईलवर. मी त्याने पाठवलेल्या पत्त्यावर पोचलो. दाराजवळ गेलो, दार वाजवलं. बराच वेळ कोणी दारच उघडे ना. म्हणून मी जास्त ढकललं दार, तर दार उघडत होतं. मी आत गेलो आणि आत जाऊन बघतो तर तिकडे खोपड्यामध्ये जयराम जमिनीवर रक्ताच्या थारोळात पडला होता. मी घाबरून मी धावत त्याच्याजवळ गेलो. जवळ जाऊन बघतो तर त्याच्या पोटात कोणीतरी सुरा खोपसला होता. मी त्याला वाचवण्यासाठी त्याच्या पोटाला सुरा काढला आणि ॲम्ब्युलन्स बोलवायला निघालो तर माझा हात पकडला त्याने. मला म्हणाला माझ्याकडे फार वेळ नाहीये, मी तुझा गुन्हेगार आहे, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. चूक? कुठली चूक? 20 वर्षांपूर्वी देवकीच्या घराला जी आग लागली होती ती आग त्यानेच लावली होती असं तो मला म्हणाला. पण त्यांनी का तुमच्या घराला आग लावली होती? कोणीतरी त्याला तसं करायला पैसे दिले होते असं म्हणाला तो. पैसे? हो, बाबा कोणी दिले होते पैसे? हे सगळं मी त्याला विचारत होतो. हे कुणी असं केलं, कुणी तुला पैसे दिले, हे सगळं सांगायच्या आतच त्याने त्याचे डोळे मिटले. मी तुला उठवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. जयराम उठ. अरे हे सगळं तुला माझ्या मुलाला केदारला सगळं खरं सांगायचंय. उठ रे जयराम उठ. पण खरं सांगतो तरी त्याला मी नाही मारला. मी खरं सांगतो मी नाही मारलं. माझ्यावर विश्वास ठेव ग. मला माहित नाही केदारसाठी आता कसा आणि कुठून पुरावा शोधून आलो मी. कदाचित माझ्या वस्तीत आता आणखी लावून जाईल.